कसे आहात मग सगळ्या? मजेतच असतात सगळे. आज घरीच होते तरी पण हा टाईम केला व्हिडिओ बनवायला. काय बाहेर गेले, थोड्या वेळ गेले, थोडंसं काम होतं तेवढं करून आले. नाही तर घरीच आहे. अनुराग पण घरी आहे, आज रोशन पण घरी आहे, मी पण घरी आहे. मग त्यांच्यासंग बोलत बसले. व्हिडिओ बनवलंच नाही तर जास्त आज. एक तर रविवारच्या दिवशी त्याला सुट्टी, म्हणजे मध्ये मोठ्या मुलाला सुट्टी भेटत नाही आहे. आणि कधीतरी सुट्टी भेटते, रविवारची सुट्टी भेटते त्याला, तर मग म्हणेन मम्मी आज रविवारची सुट्टी आहे, मला तर माझ्यासंग बोला ना. पण मग त्याच्यासोबत ते पुरा दिवस आज बोलत बसले त्याच्यासोबत. नाही तर त्याला ना सकाळी बघा 8 वाजता जातो तो, माझ्यासंग बोलायला भेटत नाही त्याला. सकाळी 8ला गेला की तो संध्याकाळी 6ला सुटतो, 5:30-6ला सुटतो ऑफिसमधून. सुटला की परत नाईट कॉलेज करतो तो. मग रात्री 11 वाजता घरी येतो. आला, जेवला की लगेच झोपतो. म्हणजे त्याचं माझं जास्त बोलणं होत नाही, बोलायचं जमत नाही आम्हाला. म्हणजे काय विचारिक बोलायचं असलं काय असलं तर हप्त्याशिवाय म्हणजे जास्त एवढं बोलणं होत नाही. काय बोलायचं झालं तर फोनवर बोलायचं, टाईमच नसतं त्याच्याकडे तेवढा. मग असं वाटलं आज रविवार आहे, वेळ आहे, मी पण घरी आहे. मग पुरा दिवस त्याच्यासंगच बोलत बसते. त्याला बरं वाटलं, मला पण बरं वाटलं. आता 5-6 वाजले तर म्हणलं चल, त्याला म्हणलं तू थोडासा आराम कर, मी जाते, तो 2 व्हिडिओ बनवते. म्हणलं हा जा, म्हणलं मग मी तो व्हिडिओ बनव म्हणलं. नाही तर मग त्याच्यासंग बोलायला भेटत नाही मला. व्हिडिओ तर काय रोजच बनवते हो, काय नाही काय चालूच असतं आपलं. मुलगा घरी नसतो ना. नाही तर घरी असले तर बनवते मी सकाळच्याला व्हिडिओ. रविवारचा पण एक दिवशी घरी नसतो तो, रविवारचा बाहेरच जातो. आज घरी होता, सकाळपासून घरीच होता. माझं थोडंसं बाहेर काम होतं, तेवढं केलं ना, आले घरी मग. आणि रोशनचं काय, रोशन घरीच असतो, रोशनचं काय नाही, तो घरीच असतो. तर भावांना आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे काही जणांचं म्हणणं असं येतं की ताई तुम्ही जरा व्यवस्थित व्हिडिओ बनवा, चांगले व्हिडिओ बनवा. शक्यतो तुम्ही सोशल मीडियावरती काम करणंच चुकीची गोष्ट आहे. तर दादा काही चुकीचं नाही आहे. मला कळन का असं का बोललात तुम्ही. मी सोशल मीडियावरती काम करणं हे चुकीचं आहे, मला कळलं तर बरं होईल. पण त्यातून पण तुम्हाला सांगते, सोशल मीडिया वाईट नाही आहे. कितीतरी लोकांचे घरं चालते सोशल मीडियावरती, कितीतरी पब्लिक सोशल मीडियावरती काम करतात, तुम्हाला कदाचित माहिती नाही. आणि मी आज नाही सोशल मीडियावरती. मी 5-6 वर्ष झालं मी सोशल मीडियावरती आहे. आणि मी काम करावं की नाही करावं हे माझ्या घरातले ठरवते, व्हिडिओ बनवावा की नाही बनवावा. आणि हे असे बोलणारे ना, मी शिवी देऊन बोलत नाही कोणाला, हे असे बोलणारे ना परखे कोण नसून आपले ना आजूबाजू म्हणजे आपलेच असते. परख्यांना गरज नसते, दुसऱ्यांना गरज नसते. तुम्ही सोशल मीडियावर कामं करा, तुम्ही उड्या मारा, काही करा, लोकांना गरज नसते. पण हे आपल्या घरातले, त्यांचं नाक जात. नातेवाईक नावं ठेवतात, हे नावं ठेवतात, ते नावं ठेवतात. पण घर चालवायला कोणी येतं का आपलं? माझं घर चालवायला कोणी येणार आहे? आणि जिथं माझा नवरा मला काय बोलत नाही, माझी मुलं काय बोलत नाही, तर तिथं मी दुसऱ्याचं काय ऐकू? मी गरजच नाही पडत मला कोणाचं ऐकायचं, कोणाच्या शब्दाला मान द्यायचं. मी कसं ऐकन तुमचं? चल कुठंतरी आपला व्हिडिओ चुकीचा आहे की चुकीचा शब्द कोणाला तरी निघला आहे की व्हिडिओ म्हणजे कुठं वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बनला गेला आहे, तर 4 शब्द ऐकून घेऊ शकते. माझ्यासारख्या बाईने सोशल मीडियावर येऊ नये असं तुम्ही म्हणूच नाही. तुम्हाला माहीत नाही सोशल मीडियावर कसे व्हिडिओ असतात आणि माझे व्हिडिओ कसे येतात, एवढं तरी बघायचं ना. काहीतरी बोलत राहायचं आपण. कितीतरी लेडीज आहेत अशा की स्वतः घर चालवतात कष्ट करून सोशल मीडियावरती, सासू सासरे नवरा सगळे कामं करीत येतात. आणि त्यात काही वाईट नाही. तुम्ही चांगलं काम केलं ना तर चांगलीच आहे सोशल मीडिया, वाईट नाही. करून बघा तुम्ही पण. कदाचित तुम्हाला ना सोशल मीडियावरचं काहीच माहिती नाही, खरं सांगते तुम्हाला मी. आणि माझं कुठं पण पुऱ्या आय डीज बघा तुम्ही, माझा कोणचं पण, माझी फेसबुकला आय डी आहे, इंस्टाग्रामला आहे, कोणच्या पण आय डीवर बघा तुम्ही, कुठंच चुकीचे व्हिडिओ नाहीत. व्ह्यूज कमी येते पण मी व्हिडिओ ना एकदम व्यवस्थितच बनवते की जेणेकरून मला कोणी काय बोललं नाही पाहिजे, कोणी काय म्हणलं नाही पाहिजे. एवढे साधे व्हिडिओ आहेत तरी पब्लिक बोलणारच. लोक नाही, घरातलेच. जाऊ दे हो, जे पुढं चाललं आहे, जे करून खाते त्याला पुढं जाऊ दे. आपल्याला काय गरज आहे कोणाला मागं ओढून धरायची?
आपल्या आपल्या कष्टाने जाते तर नावं ठेवले तर मला नावं ठेवते आणि तुम्हाला कुठे नावं ठेवते ना. आणि ठेवलं तर ठेवले. लोक सरळ रस्त्याने चालू देत नाहीत आणि आडव्या रस्त्याने चालू देत नाहीत. तुम्ही उपाशी मरा ना आम्ही उपाशी मरतो असे लोक आहेत. आणि अशा लोकांकडे मी नाही जास्त लक्ष देत, अजिबात लक्ष देत नाही अशा लोकांकडे. मला जिथं माझं मन लागन की एखादी व्यक्ती मला बोलायला व्यवस्थित, एखादी लेडीज बोलून चांगल्या पद्धतीत, अशाच लोकांसंग बोलते मी. जिथं माझं मन लागन तिथंच बोलते मी. असे तुमच्यासारख्या लोकांकडे लक्ष पण देत नाही जास्त. आणि मी सोशल मीडियावर काम करायचं की नाही करायचं हे माझा नवरा ठरवेल. माझ्या मुलांना माहीत नाही मी व्हिडिओ बनवते म्हणून, की माझ्या सासूला, सासऱ्यांना, ह्यांना कोणाला माहीत नाही. प्रत्येकाला माहिती, माझ्या घरातल्यांना सगळ्यांना माहिती आहे. मला कोणाचाच विरोध नाही आहे. कोणाला नाही माहिती असं काहीच नाही. मुलं माझे लग्नाला आले तर मुलं माझे दिसत नाहीत व्हिडिओमध्ये म्हणून तुम्हाला असं वाटतं. माझ्या पोरांना समजत नाही आहे की मम्मी सोशल मीडियावर काम करते, काय बोलते काय नाही. त्यांना जर वाईट दिसत असतं तर त्यांनी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं असतं की बाई बनवू नको म्हणून, का बनवते म्हणून बोलले असते ना ते मला. तर सांगण्याची पद्धत पण कशी असते दादा सांगू का, की ताई व्यवस्थित व्हिडिओ बनवायचा. सोशल मीडिया ही काहीतरी उचलायची जीवन लावायची, टाळ्याला काहीतरी बोलायचं. आणि असं पण बंद केलं. तुम्ही काय माझं घर चालवणार आहेत, मला देणं घेणं करणार आहे तुम्ही, की हा चल तू उपाशी आहे घरामध्ये, तुझ्या घरात काहीच नाही तर आम्ही तुला बघतो, की आम्ही तुला महिन्याला तेवढं पेमेंट पाठवतो, असं म्हणणार आहे तुम्ही. तुम्ही तुमच्या जागेवर ठीक आहेत, मी माझ्या जागेवर ठीक आहे. मी नाही लक्ष देत कोणाकडं. आणि मला ते तुम्ही बघितलं ना, माझे कधी मित्र नाही, मैत्रीण नाही, माझी मी एकटीच असते. घरातल्यासोबत नाही, मला ते आवडतच नाही. कोणी काय बोलावं आणि कोणी काय म्हणावं, मी कोणाकडे लक्ष देत नाही. कामाला सकाळ उठलं, कामाला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, घरातलं काम आवरायचं आणि व्हिडिओ काढत बसायचं. ना कोणाच्या दारात जाणं नको, कोणाची कटकट ऐकायला नको, चार बायात बसायला नको. घरी कामावून आले की मी घरातलं कामावर आवरलं की व्हिडिओ बनवत बसते. मग हे असं पाहिजे का, इथं बस तिथं बस, ह्याला काय म्हण त्याला काय म्हण, तसं नाही. मी माझ्या पद्धतीचं व्हिडिओ बनवते आणि लई व्यवस्थित विचार करून. मी व्हिडिओ बनवला तर दोनदा ऐकते ते व्हिडिओ, तेव्हा पोस्ट करते की आपल्या तोंडातून कोणाला करून कोणाला आपल्या तोंडातून एखादा शब्द वाईट निघाला आहे का, लई सांभाळून व्हिडिओ टाकते. तुम्हाला काय माहिती, तरी पण तुम्ही म्हणता की तुमच्यासारख्या बायांनी नाही काम केलं पाहिजे सोशल मीडियावर. अहो लोक बोलणारे असतात, हे लोक बोलणारे असतात. आता तुम्ही मला धाक लावायला जाता, बोलायला जाता. आता तुम्ही मला जेव्हा वाईट वेळ आली होती, माझ्यावर वाईट वेळ होती, त्या टायमाला कुठे गेले होते सगळे, चिडीचाप होते, सगळ्याचे तोंड बंद होते. त्या टायमाला कुठे गेले ते तुम्ही, की असं नको बाई तसं नको बाई तसं, काहीतरी सल्ला द्यायला यायचा होता ना. आता लई सल्ले देतात मला, लई सल्ले देतात. चांगलं आहे, माझी परिस्थिती नाजूकच आहे पण चांगलं आहे. पण सल्ला देणारे लई आहेत. आता घरात उपाशी मरत होतं तर कोणी तुकडा द्यायला कोणी नव्हतं, पाणी द्यायला. उपाशी अक्षरशः उपाशी बसायचं घरात, तर कुणी विचारित नव्हतं की तुझ्या घरात अन्न शिजलं आहे का म्हणून, तू काय खातीन काय करते, तेव्हा कोणी विचारित नव्हतं. बाई आता किती विचारतात. आता असं नको करू, तसं नको करू. त्या टायमाला झोपले होते सगळे, शिस्त लावाय. आता मला शिस्त लावता तुम्ही, आता शिस्त लावायला चालले मला तुम्ही. शिस्त कशी लावायची असते, तेवढं आपण दुसऱ्यासाठी केलं ना तर अधिकाऱ्याने बोलायचं असतं, तेव्हा मी पण तुमचा मान पण ठेवेन, की मला पण वाटेल की हा बाई त्यांनी खरंच माझ्यासाठी माझ्या पडत्या काळात मदत केली ती, की माझे 4 शब्द ऐकले होते, तेव्हा मला बरं वाटेल. मी आता ऐकणार आहे कोणाचं, मला कोणाची गरज पण नाही. कोणी मला सल्ले पण देऊ नाही, फुकटचे सल्ले कोणी देऊ पण नाही मला. मी माझ्या जागेवर ठीक आहे. मी कसे व्हिडिओ बनवू, काही करू, माझ्या जागेवर ठीक आहे. नवरा, मुलं, सासू सासरे सगळ्यांना ते आहे. मी एकटी नाही आहे आणि त्यांचा फुल सपोर्ट आहे मला. नवरीचा सपोर्ट असल्याच्या नंतर दुसऱ्याकडे लक्ष द्यायची काय गरज आहे, कुणी मला काय म्हणेल का म्हणून. मुलांचा सपोर्ट असल्याच्या नंतर दुसरे काय बोलतं त्याच्याकडे लक्ष देण्याची काय गरज आहे मला.
माझी मुलं असे आहेत ना, किती व्हिडिओ बनव, काही पण टाईम मला जेवायला दे, आमचं काम जिथले तिथं कर, तुला व्हिडिओ बनवायचा तू व्हिडिओ बनव. मुलं कधी काय म्हणत नाही तुम्हाला. पण हेच असेच रिकामटेकडे, त्यांना काही कामं नसतात, बोलत राहतात आपले. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा.